तर दोन मोठे संघ अक्षय रोकडे एसटी रक्षक स्लिप मध्ये शैलेश दाने पॉइंट कडे नजर टाकली तर बंटी साठे त्यानंतर रोहित चिमखडे विजय लोणारी अनुज जाधव ही वाहने मागे घ्या माने आणि आत्ताच मागे बसा विनंती असेल. रोहित धुमाळ पोपट खरपुडे देखील आहेत. तालुक्याचा हा संघ आणि अमन शेख यांचं भव्य दिव्य स्वागत केलंय. आणि नक्कीच या मैदानाला पुन्हा एकदा आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध करण्यासाठी 77+ DJ उपस्थित आहे. अविनाश जेजूरकर साहेबांचं हे DJ सेट आहे त्यांचं देखील स्वागत. चला पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर चिनू सीमापार. बघूया सुरुवात मात्र चांगली या ठिकाणी करताना सौरभ गायकवाड. हा डीजे धन्यवाद. बघूया चेंडू क्रमांक मात्र 3 असणार आहे. 2 चौकार त्यानंतर इमिजिएट मैदानाच्या आतमध्ये सिंगल डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्यानंतर थोडस खराब कामकाज झालंय. अजूनही एक धाव घेण्याची संधी होती मात्र ती पूर्ण झाली नाही. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 1 आपण बघतोय या ठिकाणी अनेक या स्पर्धेतील विक्रम करणारी खेळाडू मात्र एकमेकाच्या समोर उभे आहे. एकीकडे सोनईचा संपूर्ण संघ तर दुसरीकडे तालुक्यातील एकवटलेला संघ अगदी सूरज भगत सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. आणि या सामन्यासाठी विशेष सौजन्य आपल्याला लाभलंय विनीत दळवी साहेबांचं त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो. याही नंतर मित्रांनो आपण मेगा फायनलच्या दिशेने जाणार आहोत आणि आता शेवटची संधी बर का तिकीट घेण्याची कारण आता अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे. आपण अगदी सोडत थोड्या वेळानंतर देखील होणार कारण मेगा फायनल नंतर आपण सोडत घेणार आहोत. वेळ कमी आहे. सुरेख फटका आहे यावेळेस क्षितिज चौकार येतोय. 13 धावा उजव्या इष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी मोकळी जागा बघत असताना क्षितिज सोनूने या चेंडूला पाठवलंय सीमेरेषेच्या बाहेर. चौकार त्या ठिकाणी आलेला आहे. सुरुवात अगदी प्रचंड आरंभ हे प्रचंड. ओ हो 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 क्षितिज सोनूने स्पेशल यावेळेस हा सीमेरेषेवर चांगले कामकाज त्या ठिकाणी आपण सचिन खरपुडे यांना बघतोय. बऱ्याच गोष्टी त्यांना त्या ठिकाणी या चेंडू रोखताना करावे लागलेलं आहे. चौकार आहे चौकार.
तर थोडासा शरीर यष्टीकडे टाकलेला चेंडू होता. रोहित चिमखडे यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखल्या गेलेलं आहे. तर अगदी पहिल्या षटका अखेर 17 धावा या ठिकाणी अक्षरशः कुठल्या गेल्या, बनवल्या गेल्या. षटक संपलंय. एक षट पहिल्या षटका अखेर 17 धावा धावफलकावर. तर शैलेश दाने गोलंदाजी मार्कवर येत आहेत. एकीकडे संपूर्ण तालुका आहे तर एकीकडे सोनईचे सगळे शिलेदार उभे आहेत. हा सामना आपण चुरशीचा होणार यात शंका नाही. पहिल्या षटका अखेर जर बघितलं तर अमन शेख यांच्या विरोधामध्ये 17 धावा बनवल्या गेलेल्या आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात दिली. दोन्ही फलंदाजांनी मोठमोठे फटके खेचत असताना स्वतःची खाते खोललेली आहे. शैलेश दाने मात्र पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव दाखवतायत. चांगली सुरुवात आहे. त्यांच्या इज्जतीचं. दुसरा चेंडू निघून गेला. यावेळेस पंच देखील आमचे वाचलेले आहेत. हे पहा दोन्ही पंच लेजेंडरी आहे आणि लाख मोलाचे पंच आहे. अजून मोठी कारकीर्द जायची आहे. आता इकडे थोडं ठीक आहे दिलीप मामा, परंतु पलीकडे थ्रो करताना जरा जास्त काळजी घ्या कारण तिकडे हलणार नाही जागेवरून. प्रवीण सिंग परदेशी वर का लक्षात ठेवा. 17 धावा धावफलकावर. चांगला चेंडू आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये धावांचा ओघ बघायला मिळाला आणि या षटकामध्ये धावांचा दुष्काळ. अर्थात फलंदाज बदललेले नाहीये. अगदी आघाडीचे फलंदाज सौरभ डीजे आपण बघतोय ज्यांना 17 धावा या ठिकाणी मात्र स्थिर असणार आहे. दुसरं षटक मौल्यवान गोलंदाजी प्रेक्षणीय लढत. बेस्ट ऑफ सोनई. कॉट बिहाइंडचा अपील. पहिल्या विकेटचं पतन. सौरभ गायकवाड बाद. काढा आपला. थोडी तिकीटं राहिलेली आहे. तिकीटं घ्या आणि प्रेक्षकांना शेवटची संधी बघा कारण आता मेगा फायनल नंतर आपण बक्षीस वितरणा अगोदर या ठिकाणी सोडत करणार आहोत. लक्षात ठेवा. बघूया. शुभम ताके. हा शुभम ताके यांनी देखील अगदी स्वतःचं खातं जर बघितलं तर सावकाराने खोलतायत. 4 धावा. बोललो ना बोलत राहू का काय बोलू आता. हा ट्रान्स 21 धावा आहेत बघा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक असतील सूरज भगत. त्या ठिकाणी चेंडू रोखलाय. सिंगल मिळाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद. 21 धावा. बेस्ट ऑफ सोनई संघ प्रथम फलंदाजी करताना. तर रेस्ट ऑफ नेवासा तालुका आपण त्यांच्या विरोधामध्ये बघतोय. संपूर्ण तालुक्यातील आयकॉन्स एकवटले एका ठिकाणी आलेले आणि या सर्व आयकॉनच्या विरोधामध्ये आज सोनईचे शिलेदार उभे आहे. आणि या सामन्यासाठी खास ज्यांचं सहकार्य लाभलं नक्कीच सुपर लॉन्ड्री अँड वॉशर्स या संस्थेचे मालक आदरणीय विनीतजी दळवे
यांचे देखील संपूर्ण कमिटीच्या वतीनं मनस्वी आभार, त्यांचं स्वागत देखील आहे. तर गोलंदाज क्रमांक 3 आपण बघणार आहोत. हा थोडासा स्पीड घ्या बरं का, सामना थोडासा, हा कारण यानंतर ही आपल्याला अनेक कार्यक्रम पार करायचे आहे. मेगा फायनल, रंगारंग बक्षीस वितरणाचा फायनल सोहळा आणि त्या अगोदर आपल्याला लकी ड्रॉ सुद्धा संपन्न करायचं आहे. अगदी मोजकी तिकीट राहिली बरं का, लक्षात घ्या. शेवटची संधी आहे, कारण फायनल सुरू झाल्यानंतर आम्ही अनाऊन्स करणार नाहीये, त्यामुळे वेळ कमी आहे. तिकीटं सुद्धा थोडीशीच राहिली. लवकरात लवकर तिकिटांची खरेदी करा आणि आपल्या नशिबाला चेक करण्याची संधी आहे. तर तिसरा गोलंदाज, 6 गोलंदाज बघणार आहे आपण यावेळेस. अनुज जाधव आहे, त्यांचं मला वाटतं भव्य स्वागत त्या ठिकाणी केलं करण्याचा विचार होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र आलाय. विकेटचं पतन. या ठिकाणी गोरेगाव ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अल्लूभाई देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अलीभाई आपलं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. ओके ओके, तिकीट विक्री चालू आहे, तिकीट घ्या, थोडीच राहिलीत, नशीब चेक करून पहा. 20 रुपये तिकीट. आताच घोरपडे साहेबांनी सांगितलं थोडीशी तिकीट शिल्लक आहे. सुरेख यावेळेस मनगडाचा वापर केलाय. एक कलात्मक फटका आपण बघतोय त्या ठिकाणी. शैलेश दाने आहेत, त्यांच्या माध्यमामध्ये चेंडू मात्र आपण बघतोय परतलेला आहे. 2.2 षटकांमध्ये 2 बाद 22 म्हणजे सगळे दुर्रे आहे. नेल्सन फिगर या ठिकाणी तयार झाली. थोडासा वेग द्यायचा आहे बरं का सामन्याला. बघूया, गती परिवर्तनचा हा चेंडू होता, चेंडूला फ्लाईट दिली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मात्र आहे विजय लोणारी. मला वाटतं चेंडू बाहेर जातोय, सीमारेषा पार, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. धन्यवाद. यानंतर आपण बघू शकता 26 धावफलकावर आहे. सुरेख फटका, समोर खेळलेला फटका आपण बघू शकता. चेंडू आकाशमार्ग मैदानाच्या बाहेर, 6 धावा, षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. अडीचे धन्यवाद. तिकीट विक्री चालू आहे बरं का. हा मी एवढ्याच सामन्यामध्ये मी तिकीट विक्री बद्दल बोलणार आहे, कारण पुढचा सामना फायनलचा आहे, महत्वाचा आहे आणि तिकीट विक्री त्या काळात मला वाटतं थांबेल. वाईटची घोषणा आहे बघा. अवांतरच्या घोषणेसह धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर. रिव्ह्यू सुद्धा त्या विरोधात घेतला गेलाय. रिव्ह्यूची सुद्धा पडताळणी त्या ठिकाणी करतील. या ठिकाणी अनेकांना दंडित करणारे पंच म्हणजे पंडित सर. फेअर डिलिव्हरी. चला, योग्य चेंडू आहे. 2 बाद 23 धावा, 33 धावा. बघूया. ओहो, यावेळेस टेक टू द फीडर, अगदी घरपोच सेवा, होम डिलिव्हरी. क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन परतलाय शुभम ताके.
ए डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. धन्यवाद. मयूर सोनवणे सोनई सांगात कशी, हा एक महत्त्वाचा प्रश्न या सामन्याच्या निमित्तानं उत्पन्न झालेला आहे. कारण ते रेस्ट ऑफ नेवासा त्या सांगत पाहिजे होते. आप्पा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? योग्य आहे. निर्णय योग्य आहे का माझं म्हणणं योग्य आहे? निर्णय योग्य आहे. आपणचा वाढदिवस सुद्धा आहे आज. त्यांनी सुद्धा 5 तिकीटं घेतली. तर तिकीट विक्री चालू आहे. तिकीटं लवकर घ्या. आपल्या नशिबाची पडताळणी करून बघा. नक्कीच 3 भाग्यवान विजेते असणार आहे. क्रीडा रसिक 3 बाद 32 धावा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. बघूया. तर यावेळेस बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूबॅटचा संपर्क नाही आहे. भारत दारकुंडे यशस्वी गोलंदाज शैलेश दाने. नाही मला क्षणभर असं वाटलं रेस्ट ऑफ नेवासा 6 गोलंदाजांचा वापर करेल, परंतु नाही. या ठिकाणी यशस्वी गोलंदाज शैलेश दाने आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर. भारत दारकुंडे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक एंडवर मयूर सोनवणे. चेंज ऑफ पेचचा प्रयत्न होता आणि यावेळेस फलंदाजानं वेट केला. वेट अँड वॉच. चेंडूला जवळ येऊ दिलंय आणि नंतर फेकून दिलं जातंय बाहेर. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. चला षटकार मात्र येतोय. योगेश अण्णा जाधव यांच्या वतीनं भारत दारकुंडे यांच्या अर्ध शतकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे बघा. 38 धावा आहे बघा धावफलकावर. आणि या ठिकाणी षटक क्रमांक 4 भारत दारकुंडे यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव. यावेळेस चेंडू चांगला आणि अगदी फटका देखील चांगला बघतोय आपण. सिंगल मिळालेली आहे. चला आवरा आवरा. संग्राम सरांनी सांगितलंय पटापटा आवरा. हो 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 यू मिस आय हिट. गोरपडे साहेब दांडी 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 गुल. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. चला या निमित्तानं का असेना परंतु तालुक्यातील सर्वात चांगले खेळाडू आज आपण या ऐतिहासिक मैदानावर बघू शकता. अगदी अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी आयकॉन आयडॉल संगनायकाच्या भूमिका पार केलेल्या आहेत. आज हे सर्व चांगले खेळाडू एकमेकाच्या विरोधात आहे. एका ठिकाणी एकवटले आणि एक क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आहे हा सामना. तिकीट विक्री सुद्धा चालू आहे. ती सुद्धा एक संधी आहे. त्या निमित्तानं सुद्धा 20 रुपये तिकीट आहे आपण घेऊ शकता. शेवटचा चेंडू मात्र डॉट येतो या ठिकाणी. 4 षटकांची समाप्ती. 4 बाद 39 धावा धावफलकावर आहे. चांगलं पुनरागमन केलंय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. डीजे धन्यवाद. आणि आपण या ठिकाणी प्रेक्षणीय लढत बघत आहात. 2 संघ बेस्ट ऑफ सोनई संघ आपण बघतोय.
अगदी दोन्ही संघ आपण या ठिकाणी बघितले. तर या ठिकाणी म्युझिशियन गोलंदाज, जादूगर गोलंदाज बंटी साठे गोलंदाजीला आमंत्रित केलं जात आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. भारत दारकुंडे यांच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आलेलं आहे. सुपर कनेक्शन यावेळेस, सुंदर फटका, षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बापना परिवार यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. धन्यवाद. 45 धावा आहेत धावफलकावर. ए डीजे अरे लका वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. Senior player, छपले मला खेळला तू माहिती ना. तर अगदी या ठिकाणी एक आगळं वेगळं पारितोषिक देखील आलेलं आहे. अर्थात या सामन्यासाठी नाही आहे, फायनल जिंकणाऱ्या संघासाठी या ठिकाणी हॉटेल संदीपचे मालक आणि या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीसदाते आदरणीय रामेश्वरजी भुतकर पाटील व पाटील वाडा या हॉटेलचे मालक आदरणीय महेशजी शेटे या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं जो संघ या ठिकाणी फायनल जिंकणार आहे म्हणजे फायनल जेत्या संघाला या दोन्ही मान्यवरांच्या संयुक्त विद्यमानाने स्नेह भोजनाचं आमंत्रण या ठिकाणी पार्टी दिली जाणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मी दोन्ही मान्यवरांचा आभार मानतो. या ठिकाणी ऋषी कुरे मात्र बाद झाले कारण त्यांनी ज्या खेळाडूकडे चेंडू मारला होता तो खेळाडू 99% झेल सोडित नाही. विजय लोणारी यांनी पकडलेला तो झेल आणि त्या ठिकाणी मात्र ऋषी कुरू बाद झाले, परतलेले आहे. तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत महेश दराडे. तर मला असं वाटतं या ठिकाणी गोलंदाजीमध्ये नेवासा ब्लास्टर्सचेच गोलंदाज यशस्वी झाले का? हा, ते आघाडीचे दोन्ही गोलंदाज शैलेश दाने आणि बंटी साठे. स्क्वेअर लेगकडे खेळलेला फटका आहे त्या ठिकाणी सूरज भगत आहे. आता एवढा दर्जेदार जर संघ असेल तालुक्याचा तर काय विषय नाही, मी सुद्धा संघ मालकी घेऊ शकतो. न्यावशाचा विषय चालला बरं का. चला चला, योगायोगानं सर्व खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. याचं श्रेय विनीत दळवे साहेबांना जाते. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे त्या ठिकाणी अमन शेख सीमेरेषेवर आहे. चेंडू रिटर्न केला गेला आहे. धावबादची संधी आहे, मला वाटतं धावबाद देखील झाले असतील. प्रवीण सिंग परदेशी यांचा बोटवर आहे. ओ फलंदाज आउट, बाद. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस, प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. तर संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांना विराट नावाने ओळखलं जातं विठ्ठल बोरुडे मैदानाच्या आतमध्ये मात्र जात आहेत. 7/48. अगदी थोडीशी तिकीटं राहिलेली आहे बघा, तेवढी उरलेली तिकीटं घेऊन टाका म्हणजे आपण मोकळे. बघूया पुढचा चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेर आहे.
मुख्य पंचांचा इशारा यावेळेस अवांतर धावेचा येतोय. 49 धावा धावफलकावर आहे. परंतु सगळे खेळाडू एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे सुद्धा आज आपल्याला बघण्याची संधी आहे बघा. अगदी या ठिकाणी सगळे आयकॉन्स आहे. सूरज नाही, शैलेश दाणे त्या ठिकाणी चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. षटकार 6 धावा. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. हा डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. 55 धावा धावफलकावर आहेत. काही वेळाने प्रेक्षक सर्कल नाही हा. क्रीडा रसिकांना विनंती आहे, तुम्ही हळूहळू खूप पुढे आलात. आता चेंडू हवेत होता आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात देखील आलेला आहे. पकडला जातो झेल. फलंदाज महेश दराडे यावेळेस बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टळी. तर अविनाश दरंदले अवि सर मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले. फलंदाजी करावी लागणार आहे कारण आता संघ थोडासा थांबलाय. सोनाई संघ. अवि सर यावेळेस अक्षय रोकडे चेंडू खाली येत आहेत. मला असं वाटतं विठ्ठल बुरुडे पलीकडेच राहतील शेवटपर्यंत. तर आवी सर बघा किती स्पोर्टमॅन स्पिरिट आहे आवी सरांमध्ये. पळत गेले, आउट झाले, पळत चालले बाहेर. वेळ वाचवणं गरजेचं आहे बघा, हे महत्वाचं आहे. शेवटचं षटक आहे. 9 बाद 55 धावा धावफलकावर आहे. शेवटचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघनायक प्रशांत दरंदले. आता मला वाटतं ही शेवटची जोडी आहे. विठ्ठलराव म्हणत असतील मेरा नंबर कब आएगा. आएगा बाबा. आला. एक सिंगल पूर्ण झालेली बघा. विठ्ठल बुरुडे यांच्यावर देखील अनेक पारितोषिकांचा वर्षाव आहे. 2 चेंडू शिल्लक आहे बघा. हॅड्रिकचा तो चेंडू होता, अर्थात हॅड्रिक त्या ठिकाणी झाली नाही. बंटी वाघ यांच्या अगदी थोडासा पुढे पडलेला हा झेल होता. पाया पडतो तुमच्या. चला यावेळेस चेंडू हवेत आणि वाघ साहेबांच्या हातात गेलेला ऑल आउट झालेला आहे. तर यावेळेस बेस्ट ऑफ सोने संघाच्या सर्व फलंदाजांनी या ठिकाणी फलंदाजीचा आनंद लुटला. हा तिकीट विक्री चालू आहे आणि हा सामना संपल्यानंतर अगदी मोजकी तिकीटं राहिलीत बघा. माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय राजूभाऊ गुगळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. राजूभाऊंचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं अगदी या व्यासपीठाची उंची वाढवणारे सर्व मान्यवर, सर्व बक्षीस असते त्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. लाईव्हच्या माध्यमामध्ये सुद्धा आपण बघू शकता त्या ठिकाणी सर्व मान्यवर आहे. मुख्य आयोजक त्या ठिकाणी उदय आबा पालवे, सचिन पवार सर, त्यानंतर सर्व मान्यवर आपण त्या ठिकाणी बघतोय. गुगळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चांदघोडे साहेब देखील आपण बघू शकता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे ऑन स्क्रीन. दीपक धनवटे, मच्छिंद्र कुसळकर हे देखील मुख्य व्यासपीठावर विराजमान होताना आपण बघतोय. दादासाहेब वैरागर माजी सरपंच आपण बघतोय त्या ठिकाणी आहेत. सर्व मान्यवर आहेत. जालू नाना चांदगोडे देखील त्या ठिकाणी आपण बघतोय ज्यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला नाश्ता सौजन्य लाभलाय. जालू नाना चांदगोडे त्यांचे देखील या ठिकाणी विशेष आभार. त्याचप्रमाणे निलेश बानकर पाटील यांनी संपूर्ण स्पर्धेभर आपल्याला पाणी सौजन्य दिलंय त्यांचे देखील आभार. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चेंडू सौजन्य दिलं आदरणीय महेशजी कडेल साहेब यांचे देखील
मनस्वी आभार. ग्रँड फायनल आपण बघू शकता या ठिकाणी. एकीकडे ऍडव्होकेट सुदाम ठुबे साहेबांचा नेवासा ब्लास्टर, तर त्यांच्या विरोधामध्ये धनुभाऊ काशीद यांचा जनता गॅरेज नेवासा. आणि फायनल विजेता संघाला या ठिकाणी आदरणीय रामेश्वरजी भुतकर साहेब आणि आदरणीय महेशजी शेटे साहेब यांच्या वतीनं मात्र स्नेह भोजनाचं निमंत्रण आहे. त्यांच्या वतीनं भोजनाचं आमंत्रण मात्र आहे. माजी पंचायत समिती आदरणीय राजूभाऊ गुगळे साहेब हे देखील आज आपला बहुमोल वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं देत आहेत. या मागे जर बघितलं तर राजूभाऊने मागच्या स्पर्धेला खूप वेळ दिला होता, परंतु यावेळेस थोडंसं लेट पण थेट त्यांचं आगमन झालंय. थोडीशी माया पातळ केली गुगले साहेबांनी. चला, देर आहे दुरुस्त आहे, प्रेम जागं झालंय त्यांचं. त्यांचं स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू केला जाईल. 57 धावा बनवायच्या आहे. ऑन स्क्रीन आपण बघू शकता कोण मारणार बाजी. एकीकडे जनता गॅरेज नेवासा तर दुसरीकडे नेवासा ब्लास्टर्स. आणि आपण यूट्यूब वरती जाऊन 7S लाईव्ह या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट्स नक्की आमच्यापर्यंत पाठवा. सत्तावन्न धावा करायच्या आहेत बघा. टार्गेट 57 धावांचं आहे. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे विजय लोणारी नॉन स्ट्राईकवर, तर स्ट्राईकवर अमन शेख. गोलंदाजी माध्यमामध्ये मला वाटतं सर्वात अनुभवी गोलंदाज अर्थात विठ्ठल बुरुडे यांच्याकडे चेंडू दिलेला आहे. आणि अगदी धावांच्या पाठलागासाठी मी आमंत्रित करेल ज्यांचा आज वाढदिवस आहे. नको अगदी या ठिकाणी आपल्याशी जोडले जातील आप्पा तांबे. धावांच्या पाठलागासाठी मात्र येतील. आप्पा अटॅक हे म्हणजे सुरू. धन्यवाद शेरखान सर. तिकीट विक्री चालू आहे. सर्वांनी तिकीट घ्यावे कारण की लकी ड्रॉचा आजचा शेवटचा दिवस आणि काही क्षण शिल्लक आहे. दरम्यान पहिली ओव्हर घेऊन येतात विठ्ठल बुरुडे. पहिलाच चेंडू स्वीट शीट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. स्कोर झालाय तो 56. 57 धावेंचं एक छोटस आव्हान. पाहूया दुसरा चेंडू घेऊन येतात ते विठ्ठल बुरुडे, नेवासा तालुक्याचे लेजेंडरी खेळाडू. यावेळेस सुरेख पद्धतीने टोलवलाय चेंडू. जातोय सरळ आकाश मार्गे सीमा पार. हा येतोय बहारदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. सुरेख फटकेबाजी अमन शेख याच्या कडून पावायस मिळते. याच अशा उभारत्या फटक्यासाठी मानतात त्याला. आणि यावेळेस लिडिंग एज परंतु कुठलाही धाव नाही. सुरेख असे कमबॅक. आउट फटका. बरं झालं. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू आणि पकडलाय झेल.
ए डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. सिनियर प्लेयर थकले हे मला खेळायला माहिती ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर थकले हे मला खेळायला माहिती ना पहा सेलिब्रेशन हे बॅट्समन आणि गोलंदाज यामध्ये झालंय. अमन शेख याला बाद करीत विठ्ठल बुरुड यांनी त्यांच्यासोबत सेलिब्रेशन केलंय. सुरेख असं लाईव्ह मध्ये आपण पाहतोय. सुरेख केळी या ठिकाणी एक हा मनोरंजनाचा सामना आहे विजयाचा किंवा पराजयाचा सामना, परंतु नेवासा तालुक्यासाठी एक मानाचा सामना. कारण की नेवासा तालुक्याचे बेस्ट आयकॉन विरुद्ध सोनईतील शिलेदार एकामेकाविरुद्ध खेळतायत. पाहूया. वाह आणि अक्षय बॅटिंगसाठी आलाय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. वन बाउन्स घेत चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या 4 धावेने धावसंख्येत झाली ती भर. धावसंख्या एकूण 10. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. योद्धिजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार चौकार. पहिल्या ओव्हरनंतर संघाची धावसंख्या झाली ती 14. एक गडी बाद या दरम्यान झालेला आहे. रेस्ट ऑफ नेवासा नाही बेस्ट ऑफ नेवासा नाही बेस्ट ऑफ नेवासा उलट झालं का मग. बेस्ट ऑफ नेवासा झालं. मयूर सोनवणे मयूर सोनवणे विरुद्ध आता आपण बॅटिंग करतायत पाहतोय तो विजू लोणारे. पाहूया. दोन्ही एका संघात वारंवार खेळणारे खेळाडू या दरम्यान एकामेकाविरुद्धात. बेस्ट आयकॉन विरुद्ध बेस्ट आयकॉन. एक प्रतिष्ठेची लढत नक्कीच आहे. अर्थात या ठिकाणी आपण बघू शकता एक चांगली लढत आहे. 57 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर जर बघितलं तर थोडीशी पडझड सुद्धा बघायला मिळाली, कारण मागील षटकामध्ये त्या ठिकाणी विठ्ठल बोरुडे यांनी संघाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर विजय लोणारी यांना साथ देण्यासाठी अक्षय रोकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांनी अगदीच आक्रमण केलं. 2 चेंडूंमध्ये 8 धावांचं त्यांचं योगदान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि बघता बघता धावफलकावर 15 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. आता जिंकणार कोण हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, प्रेक्षणीय सामना जरी असला तरी निकाल तर मात्र लागणारच आहे, कारण हा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होणार नाही. हा सामना डायरेक्ट बंद होईल. परंतु या ठिकाणी एक परीक्षेचा काळ सुद्धा आहे. बघा, कारण एकीकडे सोनईकर आहे तर दुसरीकडे तालुक्यातून एकवटलेले सगळे आयकॉन्स आहे. मयूर यांचा हा चेंडू असेल. डिक्लेअर झोनकडे फटका खेळलेला आहे. अक्षय रोकडे यांच्या बॅटीतून एक चांगला फटका आपण बघतोय.
2 धावेच्या मदतीने 17 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. तर त्या ठिकाणी नक्कीच अवी दरंदले सर हे ज्येष्ठ गोलंदाजे आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन देखील करतायत. आता एकमेकांसह आणि एकमेकाच्या विरोधामध्ये अनेक स्पर्धा अनेक सामने खेळलेले सर्व तालुक्यातील बडे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ वाचवा फायनल घ्यायचं आहे, बक्षीस वितरण करायचं आहे आपल्याला. चला लवकर. अगदी चेंडू समोर होता, त्यानंतर हलक्या हाताने खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह नक्की आलाय. क्षितिज सोनवणे त्या ठिकाणी असतील, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू रिटर्न केलाय आणि त्यानंतर धावफलकावर 18 धावा, षटक क्रमांक 2. विठ्ठल बुर्डे आणि मयूर सोनवणे 2 आघाडीचे गोलंदाज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर 2 तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. गोलंदाजाच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे आणि मयूर सोनवणे यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. बघूया शेवटचा चेंडू आहे या ठिकाणी. चला फटका चांगला खेळलेला आहे यावेळेस. आणि आता ज्यांनी बारकाईने जर हा फटका बघितला असेल तर त्यांनी मला सांगायचा हा फटका कोणता होता. अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा बघू शकता. विजय लोणारी यांची फलंदाजी नेहमी आपण बघत असतो. डिफेक्टिव्ह फलंदाजी असते परंतु इफेक्टिव्ह निकाल येत असतात. षटकार आलाय बघा यावेळेस. अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा बघा. पुढे सरसावलेले 24 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 57 धावा बनवायच्या आहेत. थोडासा स्वाभिमानाचा सुद्धा हा सामना आहे बघा, कारण या ठिकाणी पडताळणी सुद्धा केली जाईल. अगदी आपण सौरभ डीजे यांना प्रथम फलंदाजी करीत असताना बघितलं, सुरुवात चांगली दिली होती. यावेळेस गोलंदाजी माध्यमामध्ये आहेत. अकुटप्याचा चेंडू अक्षय रोकडे यांच्या बॅटीतून येतोय गगनचुंबी षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आज मात्र ज्या ठिकाणी सावली आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्रीडा रसिक बघायला मिळतील. अगदी आत्ताच भाऊ पंडित यांनी सांगितलंय खचाखच मैदान भरावा. अगदी बरोबर. सर्वत्र क्रीडा रसिक आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलेला आहे, पूर्ण क्षमतेने उडाला आणि मैदानाच्या बाहेर गेलाय. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. डीजे धन्यवाद. आणि ही रंगत आहे बघा या स्पर्धेची. काही क्रीडा रसिक बघा अतिशय उत्साहित आहे. 36 धावा आहेत धावपळकावर. धावांचा पाठलाग चालू आहे. अक्षय रोकडे आज मात्र चौफेर फटकेबाजी करतायत. आज परफेक्शन त्यांचं बघायला मिळतंय. फुलटॉस आहे काऊ कॉर्नरच्या दिशेनं. याही वेळेस चेंडू उडून दिलाय. हाय अँड हँडसम लांब लचक षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. क्रीडा रसिकांना विनंती असेल आपल्या भावना दाबून ठेवायच्या आहे. आपल्या भावना दाबायच्या आहे. इतकं एक्साइटेड व्हायचं नाही. अहो कमिटी सदस्य कुणी असेल, अरे हस्तांदोलन केलंय नक्कीच. ओ अक्षय रोकडे यांच्यावर त्यांचं प्रेम आहे. एकदा जोरदार टाळ्या त्या क्रीडा रसिकासाठी बघा. ते स्वतःचं प्रेम दाबू शकले नाही, शेवटी ते मैदानात गेलेच आणि गळा भेट घेतलीच. चला विनंती असेल. आपलं स्वागत आहे साहेब. साहेब आपलं स्वागत आहे. धन्यवाद. चला हा
एकदा जोरदार टाळ्या त्या क्रीडा रसिकासाठी बघा आणि परत येऊ नका तुम्ही. धन्यवाद. चला सामना चालू. वा आज अक्षय रोकडे त्या दिवशी कुठे होते तुम्ही. जबरदस्त षटकार बघा. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. डीजे धन्यवाद. काय फलंदाजी आज अक्षय रोकडे यांची सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आपा तुम्हाला वाटली या फटकेबाजीत. शॉर्ट सिलेक्शन. अगदी मी तेच म्हणणार होतो. फटक्यांची योग्य निवड करतायत आज. ओ हो 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 छागाई गुरु ठोको चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. बॅटीचा स्पर्श यावेळेस चेंडू हात आहेत आणि त्या ठिकाणी प्रशांत मात्र कोणत्याही प्रकारची गलती चुकी करणार नाही. पकडला गेला जेल. परंतु अक्षय धन्यवाद. अक्षय रोकडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघा. चला सामना जरी प्रेक्षणीय असेल परंतु त्यांची ॲबिलिटी गुणवत्ता मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने बघायला मिळाली. जबरदस्त फलंदाजी. तितका चांगला झेल देखील आपण त्या ठिकाणी बघितला. हा हॉटेल दिफेचे मालक आदरणीय दीपक शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभागमने साहेबांचं देखील स्वागत आहे. 3 षटकं संपलेली आहे या ठिकाणी. 52 धावा धावफलकावर आहे आणि 57 धावा करायचे आहे. त्यामुळे अत्यंत वेगवान या धावांचा पाठलाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. तर विजय लोणारी आता स्ट्राईकवर आहे. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी सौरभ चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल पूर्ण करतायत. शैलेश दाने यांना सुद्धा आपण थोड्या वेळानं मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत एक महत्वाच्या सामन्यामध्ये. त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण सोने नगरीतील जे स्थानिक खेळाडू आहे यांनी देखील चांगला दर्जेदार खेळ केला. या संपूर्ण सामन्याचे प्रायोजक आदरणीय विनीत दळवी साहेब यांचे देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. अर्थात या सामन्यासाठी त्यांनी नक्कीच एक मोलाची मदत मात्र या ठिकाणी केलेली आहे. सुपर लॉन्ड्री आणि वॉशर्स या संस्थेचे मालक आदरणीय विनीत दळवी. त्याचप्रमाणे फायनल विजेत्या संघासाठी या ठिकाणी आदरणीय रामेश्वरजी भुतकर साहेब आदरणीय महेशजी शेटे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या संयुक्त विद्यमानाने विजय संघाच्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी भोजनाचं आमंत्रण मात्र आहे आणि या मान्यवरांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. ऐनवेळेस आलेलं हे पारितोषिक एक मोठं दातृत्व या ठिकाणी नक्कीच रामेश्वरजी भुतकर साहेब आणि महेशजी शेटे साहेब यांनी दाखवलेलं आहे. औपचारिकता मी म्हणेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आपण व्यासपीठावर विराजमान अनेक मान्यवर सुद्धा बघतोय. अर्थात स्पर्धेचा शेवटचा दिवस शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करताना स्पर्धा पुढे सरकत आहे. मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचलेले 2 मातब्बर बलाढ्य संघ नेवासा ब्लास्टर त्यांच्या विरोधामध्ये जनता गॅरेज नेवासा. एक कुशल लढत मात्र बघायला मिळेल आणि अनेक मान्यवर आले आणि आज मात्र राजूभाऊ गोगळे आले हे विशेष झालेलं बघा. हे सांगणं महत्त्वाचं होतं. शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघू शकता. काही काळ चेंडू हवेत होता महेश दराडे यांच्यापासून मात्र दूर आणि त्या ठिकाणी ऋषी कुरे यांचा बॅकअप. नंतर एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाली आणि विजयासाठी मात्र 1 धावेची गरज आहे. स्विच हिट केलाय आणि स्वीट हिट केलाय. चेंडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आणि खणखणीत चौकारानं एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या बघा. एकदा नक्कीच नंतर आपण नक्की मेगा फायनलकडे जाणार आहोत. अतिशय चांगला सामना खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं एक वेगळं प्रायोजन कॅमेरावर एक बघा लाईव्ह मध्ये. मला वाटतं त्या ठिकाणी
आमचे मित्र कॅमेरामॅन दत्ताभाऊ यांचे चरण स्पर्श करणारा तो चेंडू आहे आणि आता त्यांच्या पदस्पर्शानं तो चेंडू पावन झालाय. हे पहा आता कमिटीचे काही सदस्य येतील. आपल्याला अगोदरच विनंती आहे बरं का,